हाय हॅलो यूट्यूबकर फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर प्रथम सर्वांना दीप अमावस्या आणि श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा। तर काल गुरुपुष्यामृत होता, कालचा योग एकदम चांगला होता, गुरुवार पण होता। स्वामींनाशी माझी प्रत्येक गुरुवारी अभिषेक ही घालतच असते मी। तर काल स्वामींना मस्त अभिषेक घालून घेतला। मला व्हिडिओ अपलोड करायला टाईम नाही भेटला, पार्लरचे कस्टमर असल्यामुळे, त्याच्यामुळे कालचा व्हिडिओ मी आज अपलोड करते। मस्त अभिषेक घालून घेतला आणि त्याच्यानंतर मी घरातल्या आपल्या सगळ्या देवांची पूजा करून घेतली। तर माझ्या देवाऱ्यात आपले जे गावाकडचे जेवढे देव असतात, गावाकडचे म्हणण्यापेक्षा जेवढे आपले देव असतात तेवढे सगळे देव आहेत। जवळ आमच्या लग्नाला आता जवळजवळ 17 वर्ष झाली, त्याच्यामुळे 17 वर्षात जेवढे मला जमतील तेवढे देव मी माझ्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये ठेवलेले आहेत। आणि मला देवपूजा वगैरे ह्या सगळ्या अशा गोष्टी खूप आवडतात। त्याच्यानंतर 1 ते 3 हा राहू काळ होता, त्याच्यामुळे मी ह्या टायमात काही केलं नव्हतं। दिवे ही 5 वाजता मी बनवायला घेतले। मी हे कणकीचे दिवे बनवलेले 5 बनवलेले, कोणी 11 बनवतं, कोणी 9 बनवतं, जसं कोणाला जसं हे होईल तसं बनवतात। तर मी 5 बनवलेले। तरी मग ही अशी पूजा मांडून घेतली सगळी। मस्त दीप प्रज्वलन केलं।
तर अशी होती माझी पूजा. नंतर शेगडीची पूजा करून घेतली मी. मी हे लेपन केलेलं मी सकाळीच केलेलं, ते दर गुरुवारी करतेच मी. नंतर मुलांचं ऑप्शन करून घेतलं. आजकालच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी समजून देणं खूप महत्त्वाचं आहे. तर मुलांचं चालू होतं, दरवर्षी करतेच मी त्यांना ओवाळते वगैरे, पण विसरून जातात ते. हे का असतं, कशासाठी असतं, हे सगळं त्यांना प्रत्येक आपले सण जेवढे, आणि इथे गुजरातला असूनसुद्धा मी गावाकडचे जेवढे सणवार सगळे असतात ते मी सगळं साजरं करते. मी सगळं मुलांना सांगत असते, आणि ॲक्च्युली त्यांना समजून देणं खूप गरजेचं आहे. आजकालच्या मुलांना काही माहीत नसते. आणि नंतर मग ह्या दिव्याची दुसऱ्या दिवशी मी उत्तरपूजा करून घेतली. तर उत्तरपूजा करताना सकाळी केली मी. आपली देवपूजा झाली की पटकन करून घ्यायची. त्या दिवशी दिवे नाही काढायचे. कणकीचे दिवे आहेत ते गाईला चारायचे. आणि पहिले गणपती बाप्पांना हळद वगैरे सगळं लावून घेतलं, धूपबत्ती करून घेतली, आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला. आणि हे दिवे फक्त हलवायचे आणि मग नंतर काढायचे, असे हलवून ठेवायचे. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.